एक विषय आला की गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात सामाजिक न्यायाला 38% कमी निधी दिला। हे काही खरं नाही आहे। सामाजिक न्यायाला आपण मागील वर्षीपेक्षा जास्त निधी दिलेला आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर हेही खरं नाही आहे की पैसे खर्च झाले नाही, किंवा अजून या ठिकाणी 31 मार्च यायचा आहे, पण वितरित निधी जो आहे तो जवळपास 76% आहे आणि त्या 76%च्या 87% एवढे पैसे खर्च झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे की सगळा हिशोब 31 मार्च पर्यंत येईल, त्यावेळेस याची जुळणी होईल। त्यामुळे कुठेही याच्यामध्ये कपात किंवा हे पैसे खर्च झाले नाहीत अशी परिस्थिती असणार नाही। यासोबत आदिवासी विकास विभागाचा जर आपण विचार केला तर त्याही ठिकाणी हीच परिस्थिती आहे। जवळपास 83% निधी आपण वितरित केलेला आहे, खर्च 70% झालेला आहे, पण 31 मार्च पर्यंत आपल्याला माहिती आहे की उर्वरित खर्च आपला तो त्या ठिकाणी बुक होतो। त्यामुळे कुठेही आपण या दोन्ही निधीमध्ये कपातही केली नाही, खर्चामध्ये 38% 40% वगैरे नाही, 83% पर्यंत आतापर्यंत हा खर्च आपला पोचलेला आहे आणि या सगळ्या योजना ज्या आहेत त्या योजनाला आवश्यक तो निधी आपण दिलेला आहे। क्रीडा प्रबोधिनीच्या संदर्भातही चांगला मुद्दा जयंतराव आपण उपस्थित केला आणि निश्चितपणे आपण क्रीडा प्रबोधिनीवर मोठ्या प्रमाणात खर्च करतो आहोत आणि आपले साधारणपणे जी काही या ठिकाणी परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स देखील चांगला आहे। अर्थात आपण जे सांगितलं 23-24 चा परफॉर्मन्स हा आपला खूपच चांगला होता। बाकी 22-23, 24-25, 25-26 हे जवळपास सारखे आहेत, पण 23-24 ला मात्र आपण 122 पदकं मिळवली होती। त्यामुळे निश्चितपणे तसाच परफॉर्मन्स दरवर्षी कसा करता येईल या संदर्भात त्याच्यामध्ये लक्ष घालण्याचं काम आपण करू। जलसंपदा विभागाच्या संदर्भात देखील सांगत असताना मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की सातत्याने आपण म्हणतो की तुमचं किती सिंचन क्षमता निर्माण झाली हे तुम्ही सांगत नाही आणि मग त्याचे आकडे नाहीत आणि इतके पैसे खर्च होतात, आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की आपला जो जल आराखडा आहे त्या जल आराखड्यामध्ये महाराष्ट्राची अंतिम सिंचन क्षमता 81 लाख हेक्टर इतकी आपण त्या ठिकाणी अंदाजित केलेली आहे की अंतिम पोटेन्शियल किती जे आपण प्राप्त करू शकतो तर ते 81 लाख हेक्टर आहे। अर्थात आता हे चेंज होणार आहे, कारण हे 81 लाख हेक्टर आपण ज्यावेळेस पकडलं त्यावेळेस आपण नदीजोड प्रकल्प पकडले नव्हते, तर नदीजोड प्रकल्पाशिवाय 81 लाख हेक्टर आपली अंतिम सिंचन क्षमता आहे। त्यापैकी आता जून 2024 अखेरपर्यंत पूर्ण आणि आताचे बांधकामाधीन प्रकल्प याच्या माध्यमातून जी सिंचन क्षमता आपण निर्माण केलेली आहे ती आहे 57 लाख हेक्टर, म्हणजे अंतिम सिंचन क्षमतेच्या 70% 70% आपण सिंचन क्षमता तयार केलेली आहे। आणि अगदी मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याचं कोणी बोललं म्हणून सांगतो, मराठवाड्याची अंतिम सिंचन क्षमता ही 17 लाख हेक्टर आहे, त्यापैकी 12.68 लाख हेक्टर आपण तयार केली आहे आणि 2.43 लाख हेक्टरची कामं चालली आहेत, म्हणजे दोन्ही मिळून 17 लाख हेक्टर पैकी 15 लाख हेक्टरची सिंचन क्षमता आपण अचीव करणार आहोत। त्यामुळे